कसे आहेत सगळे? मस्त ना? वेलकम टू करी टेल्स. चला आज आपण बनवूया तामसई मसाला फ्राय. मग मच्छी साफ करण्यापासून सुरुवात करू. आता मी तामसई साफ करून घेतली, स्वच्छ करून घेतली आणि तिला मीठ, हळद आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट लावून ठेवली. वाटणासाठी घेतला आहे कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीचे दांडे. हे हिरवं वाटण झालं. आता काश्मीरी मिरची आणि लसूण ह्यांचं परत एक दुसरं वाटण करून ठेवूया, म्हणजे मसाल्याला कलर कसा छान येईल. आता तेलावर घरचा मसाला, हळद आणि धनिया पावडर हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काश्मीरी मिरची आणि लसूण वाटून ठेवलेला ना, तो टाकायचा. थोडा परतून घ्यायचा आणि मग परतून थोडंसं तेल सुटलं ना, का मग त्याच्यात हिरवं वाटण केलंय ना ते टाकायचं. तेही खूप खमंग परतून घ्यायचं वास सुटेपर्यंत. आणि त्यावर नंतर 3-4 चमचे लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे आपल्याला मच्छी कशी थोडीशी आंबट असली तर चांगली वाटते ना, म्हणून. आणि नंतर मग आपण त्याच्यावर तामसई घालायची, मसाला लावून ठेवलेली ती, आणि थोडा वेळ शिजू द्यायचा मसाला. मग पलटी मारायची. पलटी मारून घेतला की बाजूला झालेला मसाला सर्व वर तामसईच्या लावून ठेवायचा. मसाल्याला मीठ थोडं कमी वाटत होतं, मग मी थोडंसं मीठ घातलं त्याच्यावर आणि झाकण देऊन शिजू दिलं. मसाला पूर्ण शिजलेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे. परत एकदा तामसई पलटून घेऊ. आणि हे बघा, आपली तामसई मसाला फ्राय तयार आहे. खूप छान बनलेली, मस्त बनलेली. नक्की ट्राय करून बघा. साधी सोपी पद्धत आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपली तामसई मसाला फ्राय तयार आहे. चला तर मग या जेवायला. थँक्स फॉर वॉचिंग.